नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ दाखवणार आहे. तो आपण लक्षपूर्वक पहा. तर या जंगलामध्ये आपल्याला रानमेवा खायला मिळतो. तो कोणता तो पहा मित्रांनो. या ठिकाणी जशी आळंबी असते, आळंबी म्हणजे त्याला आम्ही गावठी भाषेमध्ये रोवणं म्हणतो. सफेद रान फुलं असतात, ते जमिनीचं फुल असतं. तशाच प्रकारचं या भाद्रपद महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्याच्या मध्यांतरी म्हणजे भाद्रपद मराठी महिना, सप्टेंबर आणि ऑगस्टच्या मध्ये ही लहान म्हणजे त्याला जशी रोवणं असतात ना, तशा पद्धतीची ही लहान रोवणच आहेत. याला या मराठी भाषेमध्ये पहा, हे बघा या ठिकाणी कशी ती रुजलेली आहेत एखाद्या भूशत्याप्रमाणे. तर त्याला आपण या ठिकाणी रानची कुरटी म्हणजे रोवणं, याला माळवस म्हणून मराठीमध्ये याला म्हटलं जातं. अतिशय चांगल्या प्रकारचं असं त्याला स्वाद येतो जेवणामध्ये. ज्याप्रमाणे आपण मटण खातो त्या मटणाची चव या फुलांमध्ये आहे, या माळवसांमध्ये आहे. तर मित्रांनो, गावामध्ये या वेळेला अशा पद्धतीची ही माळवसे रुजलेली असतात. यावरती या माळवसाठी बरीचशी मंडळी तुटून पडतात खाण्यासाठी. आज हा आमच्या बागेमध्ये या माळवसांचा रुजण्याचा प्रोग्राम झालेला आहे. या ठिकाणी ती एखाद्या सफेद कापसाचे बोळे कसे असतात त्याच्याप्रमाणे भूछत्राप्रमाणे ही जमिनीत रुजवली आहे. अतिशय चविष्ट पदार्थ असणार आहे ही रोवणं म्हणजेच माळवस. ही आता आम्ही याच्यावरती ताव मारणार, तावाने खाणार, कारण चांगली चवीला असतात. जसं मटणाचं रस्सा केला तो तशा पद्धतीला माळवसांना टेस्ट येते, चव येते. तर मित्रांनो पहा, तुम्हाला जरी खायला नाही मिळालं तरी या चित्रातून पहा आणि आस्वाद घ्या. चला मित्रांनो, ही माळवस आता आपण काढूया. तर मित्रांनो, आम्ही आमच्या गावी याला माळवस असं म्हणतो. तर तुम्ही कुठे पाहिले असतील, खाल्ली असाल तर तुमच्याकडे याला काय म्हणतात त्याचं मला या ठिकाणी आपण सांगावं की याचं नाव असं आहे म्हणून. तर आपण याची पूर्ण माहिती घ्या. ही या पावसाळ्याच्या दिवसातूनच रुजत असतात. ही माळवस आता आपण काढूया.